सांजे ग्रामपंचायत हद्दीत हाहाकार, 4 घरांवर दरड कोसळली. रहिवाशांच्या घरात शिरले समुद्राचे पाणी. पावसाचा जोर वाढल्याने केगाव ग्रामपंचायत हद्दीत पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यात सांजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कासवळे गावातील रहिवाशांच्या घरात पावसाबरोबर समुद्राचे खारे पाणी शिरल्याने रहिवाशांची एकच धावपळ उडाली आहे. तर डाऊरनगर, गणेशनगर, शक्करपीर दर्गा आणि आदिवासी वाडींवर रात्रीच्या सुमारास रहिवाशांच्या राहत्या घरावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत रहिवाशी महिला जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दडी मारलेल्या पावसाने रविवार दिनांक 7 ते सोमवार दिनांक 8 रोजी दमदार रात्रीच्या वेळी केली आहे. त्यामुळे केगाव ग्रामपंचायत हद्दीत पूरपरिस्थिती निर्माण होण्याचे चित्र पाहावयास मिळत होते. त्यातच तालुक्यातील अनेक गावातील सखल भागात पाणी साचले होते, तर काही रस्ते पाण्याखाली गेले होते. सांजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कासवळे गावातील रहिवाशांच्या घरात तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवी कोळी यांच्या राहत्या घरात पावसाबरोबर समुद्राचे खारे पाणी शिरल्याची घटना घडली. यावेळी रहिवाशांची एकच धावपळ उडाली आहे. तर डाऊरनगर, गणेशनगर, शक्करपीर दर्गा आणि आदिवासी वाडीवरील गणेश आगरकर, नवाज शेख इतर रहिवाशांच्या राहत्या घरावर रात्रीच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत रहिवाशी महिला जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्या सुखरूप असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे. सांजे ग्रामपंचायत हद्दीत दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असताना द्रोणागिरी डोंगर भागात सांजे ग्रुप ग्रामपंचायत घरं बांधण्याची परवानगी देत असेल, तर यापुढे सदर दुर्घटनेत जीवितहानी झाली तर याची सखोल चौकशी करून घर बांधण्याची परवानगी देणाऱ्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच ज्या रहिवाशांच्या घराचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. सचिन डाऊर, सामाजिक कार्यकर्ते, सांजे विभाग. पावसामुळे सांजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेने शासन स्तरावर पंचनामे सुरू केले आहेत. तरी पावसाळा सुरू असल्याने रहिवाशांनी सावधगिरी बाळगावी आणि संबंधित प्रशासनाला सहकार्य करावे. डॉक्टर उद्धव कदम, तहसीलदार उरण, महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण.